कोल्हापुरामधून आहे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर पुराचं पाणी आता आलंय। कोल्हापूरच्या केरली गावाजवळ हे पुराचं पाणी आलेलं आहे। रस्त्यावर पाणी आल्यानं महामार्गावरील वाहतूक आता खोळंबलेली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी भूषण पाटील आपल्यासोबत आहेत। भूषण, आपण पाहतोय की पंचगंगेची पाणी पातळी सातत्यानं वाढते आणि आता या महामार्गावर देखील पाणी आलंय। नक्कीच पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमधील वाढ आहे ती कायम आहे आणि आता हे पाणी आजूबाजूच्या रस्त्यावर यायला सुरुवात झालेली आहे। मी आता आहे कोल्हापूर रत्नागिरी राज्यमार्गावर आणि इथली दृश्य आपण बघू शकतो। पंचगंगा नदीचं हे पाणी आता कोल्हापूर रत्नागिरी राज्यमार्गावर आलेलं आहे आणि त्यामुळे इथल्या वाहतुकीवर त्याचा परिणाम आहे तो होताना दिसतोय। सध्या वाहनधारक जे आहेत ते याच पाण्यातून मार्ग काढत पुढे जात असताना पाहायला मिळत आहेत। मात्र हे जर पाणी वाढत राहिलं तर मात्र हा राज्यमार्ग बंद करावा लागणार आहे। प्रशासनातील अधिकारी, तहसीलदार असतील, त्याचबरोबर अन्य अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत। त्यांच्याकडून या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला जातोय आणि पाणी पातळी वाढली तर मात्र हा राज्यमार्ग आता बंद होण्याची शक्यता जी आहे ती निर्माण झालेली आहे। आपण बघतोय कशा पद्धतीने पाणी जवळपास 1 ते 2 फूट पाणी आता या सगळ्या कोल्हापूर रत्नागिरी राज्यमार्गावर आपल्याला पाहायला मिळते आणि एकूणच आता आपण बघतोय ज्या पद्धतीने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाण्याची पातळी वाढते त्यामुळे अनेक रस्ते आता बंद व्हायला सुरुवात झालेली आहे। अनेक रस्ते त्यामुळे प्रभावित होत आहेत। नागरिकांना त्याचा फटका आहे तो बसायला आता सुरुवात झालेली आहे। नागरिक सध्या तरी कोल्हापूर रत्नागिरी या मार्गावरून दुचाकीवरून मार्ग काढत असले तरी जर पाणी पातळी वाढत राहिली तर मात्र हा राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद करावा लागणार आहे। आणि त्यामुळे आपण बघतोय पावसाचा जोर कमी काहीसा झालेला असला तरी पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमधली वाढ कायम आहे आणि त्यामुळे आता त्याचा परिणाम देखील व्हायला सुरुवात झालेली आहे। नक्कीच भूषण, त्यामुळे या सर्व परिस्थितीकडे आपलं लक्ष असेलच। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।